नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण टॉप 50 क्वेश्चन बघणार आहोत जनरल नॉलेजचे. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला आपले चॅनलवरती जनरल नॉलेजचे व चालू घडामोडीचे अपडेट येत राहतात. तर आपला पार्ट 6 आहे. मी पहिले 5 पार्ट अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते जाऊन बघा. तर चला बघूया आजचे 50 क्वेश्चन. तर पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 3, भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारताचे संविधान स्वीकारले गेले आहे. प्रश्न क्रमांक 4, भारताचे संविधान कधी अंमलात आले? तर 26 जानेवारी 1950 साली अंमलात आले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाले? तर 11 अधिवेशन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 6, घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली? तर त्याचं उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना या योजनेनुसार झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7, घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? तर 389 सदस्य होते. प्रश्न क्रमांक 8, घटना समितीची पहिली बैठक कधी पार पडली? तर 9 डिसेंबर 1946 साली पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर साम्राज्यवादी या प्रकारचे राष्ट्र नाही. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेत सध्या किती कलम आहेत? तर 448 अनिश्चित कलम आहेत. प्रश्न क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? तर 25 भाग आहेत. भारतीय राज्यघटनेत 25 भाग आहेत. प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे? तर याचं उत्तर आहे भारतीय जनता. प्रश्न क्रमांक 13, राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? तर केशवानंद भारती खटला यामध्ये मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय घटनेचा आत्मा कशाला म्हणतात? तर सरनामा याला भारतीय घटनेचा आत्मा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमाने देण्यात आलेले आहे? 12 ते 35 या कलमाने देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16, राज्यघटनेत एकूण किती मूलभूत हक्क देण्यात आले आहेत? तर 6 मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 17, स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमा संबंधित आहे? 19 ते 22 कलमा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये अस्पृश्य नष्ट करण्यात आली? तर कलम 17. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही? याचं उत्तर आहे माहितीचा अधिकार या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? तर कलम 14 ते 18 या कलमान्वये समतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 21, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील
कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे? तर अनुच्छेद 32 त्याला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतीय राज्यघटनेत 15च्या दोषी सिद्धांताबाबत संरक्षण कोणत्या अनुच्छेद मध्ये दिले आहे? तर कलम 20 यामध्ये दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे शिक्षणाचे स्वातंत्र्य, यामध्ये ते होत नाही. प्रश्न क्रमांक 24, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकाऱ्याशी संबंधित आहे? तर भाग 3 हा मूलभूत अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25, एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आले आहे? तर कलम 20. प्रश्न क्रमांक 26, भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखान्यात व खाणीत काम करण्यास प्रतिबंध केले आहे? तर 14 वर्ष. प्रश्न क्रमांक 27, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? तर याचं उत्तर आहे अनुच्छेद 51A यामध्ये नमूद आहे. प्रश्न क्रमांक 28, मूलभूत हक्काच्या हनन झालेल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय संघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? तर 32 या कलमान्वये दाद मागता येते. प्रश्न क्रमांक 29, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्यासंबंधित आहे? तर कलम 44. प्रश्न क्रमांक 30, भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतुदी आहे? तर अनुच्छेद 16 या अनुच्छेदामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहे? तर 51A या कर्तव्यात नमूद केलेले आहे. प्रश्न क्रमांक 32, कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर संपत्तीचा हा हक्क मूलभूत हक्क नाहीये. प्रश्न क्रमांक 33, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? तर USSR संयुक्त रशिया या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 34, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर मूलभूत कर्तव्य या भागामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? याचं उत्तर आहे हॅबियस कॉर्पस या तरतुदीनुसार दाद मागता येते. प्रश्न क्रमांक 36, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? तर उत्तर आहे 370 या कलमानुसार, जो 2019 ला रद्द करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 37, मुळशी विधानामध्ये किती कलमे होती? तर 395 कलमे होती. प्रश्न क्रमांक 38, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? तर अनुच्छेद 171. प्रश्न क्रमांक 39, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व्यक्ती व स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे? तर अनुच्छेद 21 यामध्ये केलेले आहे. प्रश्न क्रमांक 40, घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते? तर 368 यो घटना दुरुस्तीशी संबंधित कलम आहे.
प्रश्न क्रमांक 41, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? तर कलम 1 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 42, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 43, राज्य आणीबाणी संबंधित कलम कोणते? तर 356. प्रश्न क्रमांक 44, आर्थिक आणीबाणी संबंधित कलम कोणते? तर 360. प्रश्न क्रमांक 45, भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? तर कलम 14 ते 18 या कलमान्वये समतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 46, कोणती घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे? तर 73वी. प्रश्न क्रमांक 47, भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली? तर पहिल्या. प्रश्न क्रमांक 48, 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार कोणत्या राज्याला नवीन राज्य म्हणून मान्यता मिळाली आहे? तर गोवा. प्रश्न क्रमांक 49, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? तर 42वी घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 50, भारतीय लोकशाहीच्या अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? तर याचं उत्तर आहे 73वी व 74वी घटना दुरुस्तीने मुळे झालेले आहे. तर आजचे आपले जीकेचे 50 क्वेश्चन झालेले आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.